राम राम मित्रांनो, मी तुमचा आनंदी देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण रिव्ह्यू करणार आहोत कियाची सोनेट. हा सोनेटचा राहणार आहे मित्रांनो वेरियंट वगैरे STX टर्बो 7 DCT पेट्रोल मध्ये गाडी राहणार आहे मित्रांनो, म्हणजेच की ऑटोमॅटिक गाडी वगैरे मिळून जाईल आपल्याला हे. आणि आज आपण करणार प्रॉपर डिटेल रिव्ह्यू करा, ज्यामध्ये या गाडीची एक्चुअल प्राइस, मिनिमम डाऊन पेमेंट, फीचर्स सगळं तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. तर चला आजच्या व्हिडिओ स्टार्ट करा मित्रांनो. सगळ्यात पहिले चाबी करायचं बघाल गाडीची, तर आपल्याला या प्रकारे मिळून जाईल मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला याबद्दल तुम्हाला कियाचं लोगो येऊन जाते मित्रांनो. इथं बघू शकता मी खाली, आणि इथं तुम्हाला लॉक अनलॉक इथून करू शकता, डिकला ओपन करतो मी इथून करू शकता मित्रांनो. बाकी या टाईपचे आपले चाबी करून जाईल मित्रांनो गाडीची, इथून बघू शकता मित्रांनो. आता आपण इथं करणार मित्रांनो डिटेल रिव्ह्यू करा. प्राइस वगैरे बद्दल आपण बघायला गेलो तर JPS किया वाशिममध्ये मित्रांनो या गाडीची एक्चुअल प्राइस 11,60,000 मित्रांनो. आणि आपण याच्यावर जर डाऊन पेमेंट करायचं बघायला गेलो तर आपल्याला कमीत कमी 4 ते 4.5 लाखापर्यंत आपण करू शकतो मित्रांनो. आता चला आपण इथे बोनटला करूया ओपन वगैरे. बाकी मित्रांनो गाडी फीचर्स वगैरे तर चांगले दिलेले आहेत, तसे तुम्हाला व्हिडिओ मी सांगणार आहे मी सगळे फीचर्स वगैरे एक एक एक. आपल्या गाडीमध्ये जो इंजिन दिलेला आहे मित्रांनो ते आपल्याला स्मार्ट स्ट्रीम G1 लिटर TGDI इंजिन येऊन जाते मित्रांनो, जी की आपल्याला 1 लिटर मध्ये येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की 998 सीसीचं इंजिन आहे मित्रांनो, जी की आपल्याला येऊन जाते 3 सिलेंडर मध्ये. आणि आपल्याला पॉवर काढून देते 118 bhp आणि 172 न्यूटन मीटर टॉर्क काढते मित्रांनो 3 सिलेंडर इंजिन वगैरे. बाकी ऑइल वगैरे तुम्हाला चेकआउट करायचं मित्रांनो, मी इथून करू शकता. वर्षाचं पाणी करतो मी इथून टाकू शकता मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपल्याला हायड्रोक्स करायला मिळणार नाही, आपल्याला दंडी वगैरे लावा लागते. बाकी या बाजूला मित्रांनो आपल्या बॅटरी वगैरे जाते, आणि या बाजूला याचे जे फ्यूज वगैरे दिले ते आपल्याला मिळून जातील. बाकी यामध्ये आपल्याला इन्स्टॉलेशन वगैरे काय मिळणार नाही मित्रांनो. बाकी हे थोडी कॉस्ट कटिंग टाईप आपल्याला म्हणता येईल याच्यामध्ये. मित्रांनो ते आपल्याला 5.3 मीटर मध्ये मिळून जातो. आणि आपल्या गाडीमध्ये मित्रांनो जे पेट्रोल टँक वगैरे आहे ते आपल्याला 25 लिटर मिळून जाते मित्रांनो. गाडीमध्ये पेट्रोल डिझेल दोन्ही ऑप्शन वगैरे मिळून जातील मित्रांनो. आणि आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मायलेज वगैरे बद्दल मित्रांनो. तर पेट्रोलमध्ये आपल्या गाडीचा जो मायलेज वगैरे आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये मित्रांनो, तर 18.5 पर्यंत आपली मिळून जाते मित्रांनो. आणि आपण आता बघूया आपल्या गाडीच्या टोटल डायमेन्शन वगैरे बद्दल. तर तशी इची टोटलची लांबी वगैरे मित्रांनो, तर ती आपल्याला 4 मीटरच्या आत येऊन जाते मित्रांनो. म्हणजेच की इची टोटलची लांबी वगैरे आहे ती आपल्याला 3,995 मध्ये मिळून जाते मित्रांनो. आणि आपल्या गाडीची टोटलची रुंदी वगैरे आहे ती आपल्याला 1,790 मध्ये मिळून जाते. आणि जी उंची वगैरे गाडीची आपल्याला ती 1,642 मध्ये मिळून जाते मित्रांनो. आणि जे व्हीलबेस वगैरे गाडीचा तो आपल्याला 2500 संघ मिळून जाते मित्रांनो. बाकी 205 चा गाडीमध्ये ग्राउंड क्लिअरन्स वगैरे दिलेला आहे. आणि जो बुटफेस वगैरे मित्रांनो, तर तो आपल्याला 385 लिटर मध्ये येऊन जाते मित्रांनो. तर 26 बुटफेस वगैरे आहे मित्रांनो. गाडीचं लोकर मित्रांनो संपूर्ण आपल्या या प्रकारचे मिळून जाते मित्रांनो. आणि सेंटरमध्ये आपल्याला येऊन जाते कियाचं लोकर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. बाकी ग्रिल वगैरे बघाल तर आपल्या इथं दिलेली आहे, जी काय आपल्याला जाते मित्रांनो. बाकी ग्रिल वगैरे मित्रांनो आपल्या ग्लॉसी ब्लॅक मध्ये येऊन जाते, आणि पण आपल्या ग्रिल वगैरे जाते मित्रांनो. बाकी इथं आपल्या इथं टोचची जागा वगैरे 4 पाकी सेन्सर गाडीमध्ये आपल्याला दिले आहेत मित्रांनो. पहिले LED हेडलाइट वगैरे जाते मित्रांनो हाय अँड लो बीम मध्ये. बाकी फॉगलाइट वगैरे पण आपल्याला LED मध्ये येऊन जातो मित्रांनो. बाकी इंडेक्स आपल्याला येऊन जातो मित्रांनो LED मध्ये आपल्याला. बाकी टायर साईज वगैरे आपण बघता. आता आपण बोलू आपल्या गाडीच्या टायर साईज वगैरे बद्दल. तर याच्यामध्ये तसं आपल्याला डायमीटर आपल्याला अलाव वगैरे दिला मित्रांनो. ज्याचं टायर साईज आपण बघायला गेलो तर 215/60R 16 इंचचं टायर वगैरे जाते मित्रांनो. अपोलो कंपनीचा टायर आहे ट्यूबलेस वगैरे. डायमीटर अलाव वगैरे मित्रांनो. समोर आपल्याला डिस वगैरे जाते, पाठीमागे आपल्याला येऊन जाते मित्रांनो डिस वगैरे. तर सब कॉम्पॅक्ट SUV मध्ये आपल्याला नाही का मित्रांनो सोनेट मध्ये आपल्याला नाही का म्हणजे ऑल डिस वगैरे येऊन जाते. बाकी ब्रिझा वगैरे बघायला गेले किंवा व्हेन्यू वगैरे बघायला गेले आपल्या समोर डिस, पाठीमागे ड्रम वगैरे येऊन जाते मित्रांनो. ब्रेकिंग वाईज ही आपल्या गाडी चांगलं ऑप्शन वगैरे देऊन जाते. बाकी इथं आपल्याला मित्रांनो इंटेक्स वगैरे आपल्याला येऊन जाते मित्रांनो. आणि हे फोल्डेबल आहेत मित्रांनो, जसं आपण गाडी लॉक केले फोल्ड वगैरे होऊन जातील. बाकी मित्रांनो गाडीमध्ये आपल्या कीलेस एंट्री वगैरे आपल्याला येऊन जाते मित्रांनो. डोर्स वरती मित्रांनो आपल्याला येऊन जातात त्याचे पॉवर विंडो कंट्रोल, चाइल्ड लॉक सिस्टीम. इथून याला तुम्ही म्हणजेच की लॉक अनलॉक वगैरे. बाकी जे मिरर वगैरे याला तुम्ही इथून बसल्या जागून फोल्ड किंवा अनफोल्ड वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी प्रॉपर सॉफ्टवेअर वगैरे दिलं मित्रांनो. बाकी खाली आपल्याला मित्रांनो इथं बॉर्डर जागावर दिलेली आहे, बॉर्डर वगैरे ठेवू शकता तसे. बाकी सीट कंट्रोल करायचं आपण बघायला गेलो मित्रांनो, तर या पॅनल जो तुम्हाला समोर करायचं असेल मित्रांनो इथं दिले तुम्हाला. बाकी ड्रायव्हरची सीट वगैरे ही तुम्हाला ऍडजस्टेबल मिळून जाते मित्रांनो. आणि तुम्ही प्रॉपर सीटला समोर करायचं असेल मी तुम्ही करू शकता. बाकी बोनला तुम्ही इथून ओपन याला करू शकता मित्रांनो, आणि पेट्रोल टाकला इथून ओपन करू शकतो आपण याला. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी. आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या मीटर बद्दल. तर आपल्याला या प्रकारे आपल्या गाडीमध्ये मीटर वरून जाते मित्रांनो. जसं आपण गाडी स्टार्ट करू तर आपल्याला सोनीची बॅजिंग वरून जाते, म्हणजे सोनी प्रॉपर दिसून जाते तिथं. फीचर्स वगैरे बद्दल तर सगळ्यात पहिला इथं दिले मित्रांनो 8,000 पण आपल्या RPM वगैरे दिलेत मित्रांनो. डिजिटल स्पीड वगैरे आपल्या इथं दिली मित्रांनो. सध्या आपली गाडी पार्किंग मध्ये उभी आपल्या इथं P वर लिहून येईल. बाकी याबद्दल तुम्हाला गाडी किती किलोमीटर चालवली आपण, काय मायलेज द्यायला, किती तास चालवली वगैरे. बाकी आपल्या गाडीची रेंज वगैरे इथे दिसून आली मित्रांनो. खाली आपल्याला दिसून आली आपली गाडी किती किलोमीटर चाललेली आहे. बाकी यामध्ये फ्युअलची इन्फॉर्मेशन, आणि खाली आपल्या मित्रांनो टेम्परेचरची इन्फॉर्मेशन करून जाते मित्रांनो.
बाकी स्टेरिंगवर बघा आपली या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. सेंटरमध्ये आपल्या कियाचं लोगो वगैरे येऊन जाते. बाकी इथं आपल्या येऊन जाते मित्रांनो सोनीची बॅजिंग वगैरे प्रीमियम टाईप. बाकी लेदर ऑफ स्टेरिंग वगैरे याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि कंट्रोल टाईप आपण बघायला गेलो होतो स्टेरिंगवरती, तर जसं की आपल्याला क्रूज कंट्रोल वगैरे दिलेले मित्रांनो. आणि MID कंट्रोल आपल्याला येऊन जाईल मित्रांनो याच्यामध्ये. बाकी याबद्दल आपल्याला व्हॉइस कमांड वगैरे हे फीचर्स वगैरे येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये अजून मोड वगैरे कंट्रोल वगैरे आपले येऊन जातात मित्रांनो. बाकी हेडलाईट कंट्रोल आपल्या याच्यामध्ये ऑटोमॅटिक पण दिलेला आहे मित्रांनो. फॉग लाईट कंट्रोल वगैरे पण दिलेला आहे याच्यामध्ये. बाकी वायपर सेटअप वगैरे आपल्या या बाजूला दिला मित्रांनो फ्रंट अँड रिअरचा. बाकी गाडी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. बाकी आपण स्क्रीन वगैरे आपण बघायला गेलो तर आपल्या गाडीमध्ये आपल्याला ॲपल कारप्ले अँड ऑटो या स्क्रीनमध्ये आरामात प्ले करून जाते मित्रांनो. काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही. आणि रिव्हर्स कॅमेरा क्वालिटी वगैरे तर बघाल मित्रांनो आपले या प्रकारे मिळून जाईल, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन वगैरे पण आपले मिळून जाते मित्रांनो. आणि हे जे सध्या मित्रांनो जे सेन्सर टुकटुक आवाज करतायत, तुम्ही याला पण बंद करू शकता मित्रांनो. ते पण तुम्हाला दाखवतो मी कसं बंद करतात ते. बाकी मित्रांनो खाली आपल्या याच्यामध्ये येऊन जाते पार्किंगचं बटन वगैरे मित्रांनो. त्याच्या खाली आपल्याला एसीचे कंट्रोल वगैरे दिलेत, ज्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल एसी पण दिलेली आहे, ऑटोमॅटिक एसी वगैरे पण दिलेली मित्रांनो. आणि सब कॉम्पॅक्ट गाडीमध्ये आपल्याला मित्रांनो या लाईनमध्ये आपल्याला व्हेंटिलेशन सीट वगैरे आपल्याला सोनीमध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी ज्यामध्ये ड्राईव्ह मोड वगैरे पण दिलेत मित्रांनो आणि ट्रॅक्शन मोड वगैरे पण दिलेले आहेत मित्रांनो. ड्राईव्ह मोडमध्ये मित्रांनो आपल्याला सिटी, इको, जसं बघू ड्राईव्ह मोडमध्ये इको दिला, त्यानंतर नॉर्मल दिला आणि त्यानंतर स्पोर्ट मोड दिला मित्रांनो. बाकी ट्रॅक्शन मोडमध्ये आपण जर गेलो मित्रांनो आपल्याला जसं स्नो दिला, मड दिला आणि स्टँड टाईप दिला. तुम्ही जर असं गाडी कुठे घेऊन गेले तर आपल्याला काही प्रॉब्लेम काय येणार नाही तशी मित्रांनो गाडीमध्ये. बाकी मित्रांनो आपल्याला जर चार्जिंग पॉईंट बघायला गेलो आपण तर इथं तर आपल्याला एक वायरलेस चार्जिंग पॉईंट खाली आपल्याला जाते मित्रांनो. टाईप C 12 वोल्ट आणि एक USB टाईप दिलेलं मित्रांनो. बाकी याच्यामध्ये आपले ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आपल्या येऊन जाते मित्रांनो. बाकी मॅन्युअल हँडब्रेक आपल्या येऊन जाते. 2 कफल वगैरे आपल्या मित्रांनो आपल्या इथं दिलेले आहेत मित्रांनो. बाकी अँब्रेस वगैरे गाडीमध्ये आपल्या इथं दिलेला आहे. बाकी जो ग्लबॉक्स वगैरे मित्रांनो आपल्या या बाजूला इथं खाली दिलेला आहे मित्रांनो. चांगला स्पेस वगैरे याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी डेनेट वगैरे आपल्या गाडीमध्ये इथं दिलेला आहे. टिकट होल्डर मित्रांनो या बाजूला आपल्याला दोन्ही पण इथं आपले मिरर वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी याला लाईट वगैरे आपल्या याच्यामध्ये दिले ते आपल्या हॅझन सेटअपमध्ये दिले मित्रांनो. बाकी नॉर्मल याच्यामध्ये सनरूफ वगैरे दिलेलं आहे, जास्त मोठं सनरूफ वगैरे याच्यामध्ये दिलेलं नाही मित्रांनो. प्रॉपर 6 एअर वगैरे गाडीमध्ये आपल्या येऊन जातात मित्रांनो. तर सेफ्टी वाईज याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज वगैरे नाही आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो जर तुम्हाला पार्किंग सेन्सरला जर बंद करायचं असेल तुम्ही या बटनला बंद करू शकता. ज्यानंतर काय होईल मित्रांनो, जर तुमच्या गाडीच्या जवळपासच्या गाडीवर कोणती जर असेल तुम्ही गाडी जर रिव्हर्स वगैरे घेत असाल ते सेन्सर वगैरे तेव्हा काम करणार नाहीत मित्रांनो. जर तुम्ही चालू केलं ते सेन्सर वगैरे आवाज वगैरे करतात मित्रांनो. बाकी जर तुम्ही टॅक्सिंग कंट्रोल दिले मित्रांनो, ॲडजस्ट ऑफ फीचर्स आणि हेडलाईट लेवलला तुम्ही इथून याला ॲडजस्ट करू शकता मित्रांनो. बाकी मित्रांनो आता आपण बोलूया आपल्या गाडीच्या सेकंड रो वगैरेबद्दल. तर सेकंड रोमध्ये कसा स्पेस वगैरे आपले मिळून जाईल. तर सगळ्यात पहिले आपण बघूया मित्रांनो याच्यामध्ये आपल्या कर्टन्स वगैरे दिलेले आहेत. सेफ्टी पण वाढून जाते आणि गाडीमध्ये गरमी वगैरे पण तशी येणार नाही मित्रांनो. त्या गरमीचा टाइम वगैरे चालू आहे बघू शकता तुम्ही. बाकी डोअर्सवरती मित्रांनो आपल्या इथं पॉवर विंडो कंट्रोल दिले, सॉफ्टवेअर वगैरे दिलेला नॉर्मलचा आणि खाली आपले नॉर्मल आपली बॉटल जागेवर दिलेली आहे. बाकी आपण आता बघूया सेकंड रो मध्ये जो स्पेस वगैरे मित्रांनो चांगला दिलेला आहे, जसं की लेगरूम आहे, थाय सपोर्ट वगैरे आहे चांगला दिलेला आहे मित्रांनो. बाकी इथं आपल्या 2 टाईप्स, बाकी 2 इथं मित्रांनो आपले AC वगैरे दिले. खाली आपल्याला 2 टाईपचे चार्जिंग पॉईंट आणि फोन होल्डर वगैरे पण दिले मित्रांनो. म्हणजे फोन ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे किंवा तुम्ही याच्यामध्ये पण तसे फोन वगैरे ठेवू शकता मित्रांनो याच्यामध्ये पण. बाकी पाठीमागे आपल्याला 2 हेडर्स वगैरे दिले मित्रांनो. इथं आपल्या आंबरस वगैरे मित्रांनो. सध्या ही पन्नी पॅक आहे त्यामुळे आपण याला खोलू शकत नाही. बाकी मित्रांनो पाठीमागं पण आपल्या हॅलोजन साईडमध्ये आपल्याला लाईट वगैरे जाते मित्रांनो. LED लाईट वगैरे याच्यामध्ये येत नाही मित्रांनो. रिअर लुक वगैरे मित्रांनो आपल्या या प्रकारे मिळून जाईल, ज्यामुळे तुम्हाला पाठीमागं आपल्याला प्रॉपर टॉप मॉडेल सारखं रिअर वायपर, डिफॉगर, वॉशर, हेल्म स्टॉप लॅम्प, शाफ्ट एंटेना, रूफर्स वगैरे सगळे मिळून जाईल मित्रांनो. आणि पाठीमागं तुम्हाला इथं 7 DCDची बॅजिंग पण इथे मिळून जाईल मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बाकी पाठीमागं आपल्या मित्रांनो तसे 2 पार्किंग सेन्सर वगैरे दिलेले आहेत. बाकी इथं कियाचं लोगो येऊन जाते मित्रांनो आणि या बाजूला आपल्याला GPS किया, ज्याखाली आपल्या सोनीची बॅजिंग राहून जाते मित्रांनो. कनेक्टेड टेलर वगैरे आपल्या याच्यामध्ये येऊन जाते मित्रांनो. आणि डिक्लाज आपण ओपन केलं तर याच्यामध्ये बुके 385 लिटर संख्या येऊन जाते मित्रांनो. आणि जो स्टेपनी टायर करत आपल्या इथं दिला मित्रांनो. एक साईज थोडा छोटा आहे मित्रांनो, म्हणजे की टायर आपल्याला तसं 16 इंचचा आहे, याच्यामध्ये 15 इंचचा दिलेला आहे. पण टायर दिलेला आहे मित्रांनो, असं नाही किंवा पंक्चर किट वगैरे दिली गाडीमध्ये. बाकी समोरची सीट वगैरे ही पण मित्रांनो 60-40 संख्या येऊन जाते मित्रांनो. पासवर्ड वगैरे पण याच्यामध्ये दिलेला आहे आपल्याला. बाकी ते येऊन जाते रिव्हर्स कॅमेरा वगैरे मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. साईडने आपण जर बघायला गेलो मित्रांनो पेट्रोल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. 45 लिटरची याच्यामध्ये पेट्रोल कॅपॅसिटी वगैरे दिली मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू वगैरे कसा वाटला मराठीमध्ये कमेंट करून सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो. चला भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. राम सगळ्यांना.